मागील 15 दिवसांपासून संपूर्ण वर्धा जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे नदी नाले हे तुडुंब भरून वाहत असून हिंगणघाट येथे वाना नदीच्या पाण्याने तर कोठे लाल नाल्याने आणि कोठे यशोदा नदीने हाहाकार माजविले असून पूर्ण शेती आणि परिसर जलमय झाला। देवळी तालुक्यातील सोनोरा ढोक गावात 15 दिवसात 2 वेळ पावसाच्या पाण्याने सोनोरा वासिया लोकांचा जीव धोक्यात आणला। गावातील जवळपास 150 घरांमध्ये पुराचे पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे। अनेकांचे संसार उघड्यावर आले आहे। या गाववासियांना इंझाडा येथे हलविण्यात आले आहे। सोनोरा ढोक गावात जिल्हा प्रशासनाचे अधिकारी आले, परिस्थितीचे गांभीर्य सुद्धा त्यांना कळले। मात्र उपमुख्यमंत्री महोदयांचा वर्धा जिल्ह्यात पूरग्रस्त भागाची पाहणी दौरा असताना देवळी तहसील मध्ये मोठ्या प्रमाणात प्रभावित क्षेत्र सोनारा ढोक मध्ये न आल्याने एक प्रकारे उपमुख्यमंत्रीने पाठ दाखविली असे गावकऱ्यांचे म्हणणे आहे। आमचा वाली कोण असा सवाल गावकऱ्यांनी उपस्थित केला असून या बाबतीत नाराजी व्यक्त करत असून दुजा भाव केला अशी चर्चा सोनोरा ढोक येथे रंगली आहे। आमच्या गावामध्ये पूर येऊन राहिला, 10-12 दिवस झाले आहे। आम्हाला राहायला जागा नाही आहे। वर्ध्याले मुख्यमंत्री आले होते, आमच्या गावात का नाही आले बा? मग आम्ही का पाप केलं का बा? आमच्या गावातल्या लोकांना आम्हाला राहायला जागा नाही आहे, घर नाही आहे, जेवायला पुन्हा नाही आहे। तुम्ही सगळ्याच्या गावाला जाताना आमच्या गावाला का नाही बा? आमच्या गावामध्ये का खूप पाप केलं आहे का? 10-12 दिवस झाले पाणी नाही, आम्हाला राहायला जागा नाही आहे। मग याचं का करायचं बा आम्ही? मग तुम्ही कसे येता बा? तुमचे कामं असले तर तुम्ही लोक आमच्या गावामध्ये येऊ शकता ना। आता का नाही येत बा? सगळ्या गावा इकडे तुम्ही जाऊ शकता ना, आमच्या इथं का नाही येत बा तुम्ही? अशा तुम्ही करा आणि त्याच्या पलीकडे आम्ही निवडणुकीमध्ये तुम्हाला काही देऊ शकत नाही। अश्विन शाह, विदर्भ न्यूज, वर्धा।